हरि ओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्तकथा मालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कथामालेतली 120वी कथा आपण ऐकतोय श्री हरी बाबाजी यांची. त्याचा आता आपण दुसरा भाग ऐकूया. अत्यंत विरक्त असे संन्यासी असूनही समाजाच्या भल्यासाठी खूप मोठा प्रकल्प राबवणारे हे श्रीहरी बाबा पंजाबमधील होशियारपूर या जिल्ह्यातील मेंगरवाला ग्राम येथे जन्मलेले होते. त्यांचा जन्म 1884 मध्ये फाल्गुन शुक्ल पक्ष चतुर्दशीच्या दिवशी झाला. ते जन्माने सिख परिवारातील होते. त्यांचे पिता श्री प्रतापसिंह मेंगरवाल प्रतापसिंह हे मेंगरवाल ह्या गावामध्ये पटवारी म्हणून काम करत होते. त्यांना 5 मुलगे होते. त्यामध्ये श्रीहरी बाबा हे सर्वात लहान होते. त्यांचं नाव होतं दिवान सिंह. दिवान सिंह हे अत्यंत कुशाग्र बुद्धीचे होते. होशियारपूर येथेच हायस्कूलची परीक्षा त्यांनी अगदी उत्तम प्रकारे उत्तीर्ण केली आणि मग इंटरमिडिएट सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे पार केली. मग लाहोर येथे मेडिकल कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. ते लहान होते तेव्हाच आनंदपूर येथील ब्रह्मविद संत सच्चिदानंद गिरी महाराज यांच्या संपर्कात आलेले होते. ह्या गिरी महाराजांना ह्या मुलामध्ये एक मोठा भावी सत्पुरुष दिसलेला होता. म्हणून त्यांनी स्वतःहून त्याच्यावरती कृपा करून त्यांना अनुग्रह दिलेला होता. लहानपणापासून शिक्षणाबरोबरच त्यांची साधनाही चालू होती. लाहोर मेडिकलमध्ये शिकत असताना सुद्धा ते मध्ये मध्ये आपल्या सद्गुरूंच्या पाशी जाऊन राहत आणि त्यांची सेवा करत असत. त्यांच्या सत्संगामुळे जसं जसं वय वाढेल तसं तसं त्यांच्या मनामध्ये उपजत असलेली वैराग्याची भावना ही जोमाने वाढीला लागली. MBBSच्या शेवटच्या वर्षाला ते होते. त्यावेळेला ती त्यांची वैराग्याग्नी इतकी वाढली की आता त्यांना कॉलेजमध्ये शिक्षण घेणं हे काही जमेना, रस वाटेना त्याच्यामध्ये. आपण संन्यास घ्यावा आणि आध्यात्मिक जीवन जगावं हेच त्यांना तीव्रतेने इतकं वाटू लागलं की संन्यास घेण्याच्या उद्देशाने ते आपल्या सद्गुरूंच्याकडे गेले. गुरुजींना जेव्हा त्यांनी आपल्याला संन्यास देण्याची प्रार्थना केली तेव्हा गुरुजी म्हणाले की नाही, आत्ता नाही. संन्यास कशाला म्हणतात तर संसारातून पूर्ण विरक्ती येणं, उपराम होणं ह्याला संन्यास म्हणतात. केवळ भगवे कपडे घालून संन्यासी कुणी होत नाही. जेव्हा संसारातून पूर्णपणे विरक्ती होईल तेव्हा संन्यास हा आपले आपणच होतो. त्यामुळे गुरूंनी संन्यास दिला नाही आणि दिवानसिंहजी कॉलेजला गेले नाहीत. ते गुरूंच्या आश्रमामध्येच राहिले आणि गुरुदेवांची सेवा करू लागले. आतमध्ये वैराग्य अग्नी ही जळतच होती. हळूहळू त्या अग्नीच्या ज्वाळा इतक्या प्रचंड झाल्या की कुणालाही न सांगता ते काशीला निघून गेले. काशीमध्ये पोचल्यावर त्यांनी आपल्याकडे जे काय होतं ते सगळं तिथल्या गरिबांना वाटून दिलं आणि स्वतःच त्यांनी संन्यास घेतला. संन्यास घेऊन ते गंगा तटावरती शूलटंकेश्वर नावाच्या एका निर्जन स्थानामध्ये राहून ब्रह्मचिंतन करू लागले. काही दिवसानंतर ते प्रयाग येथे गेले. तिथे द्रौपदी घाटावरती एका गुहेमध्ये राहून ते तपश्चर्या करू लागले. त्यावेळेला आठवड्यातून एकदाच ते मधुकरीच्या साठी गावामध्ये जात असत. ज्या काही पोळ्या म्हणजे तिथल्या रोट्या मिळतील त्या एका कपड्यामध्ये गुंडाळून त्या जमिनीमध्ये पुरून ठेवत आणि रोज त्यातल्या 1-2 पोळ्या काढून त्या पाण्यामध्ये भिजवून ठेवत आणि हाच त्यांचा संपूर्ण दिवसाचा आहार असे. अशा प्रकारे
3 वर्ष त्यांनी गंगा तटावरती व्यतीत केली आणि मग ते तिथूनही आता निघाले. पायी चालत-चालत सर्व तीर्थयात्रा करत-करत ते पुन्हा आपला जिल्हा होशियारपूर येथे पोहोचले. अत्यंत संकोचाने रात्र पडल्यावरती ते गुरुदेवांच्या जवळ गेले. त्यांना संन्याशी वेशामध्ये पाहून गुरुदेव प्रसन्न झाले आणि त्यांच्याकडून सारी हकीकत ऐकून म्हणाले, की "तू स्वतःच साधू झालेला आहेस, म्हणून मी तुझं नाव स्वतः प्रकाश असं ठेवतो." आता स्वतः प्रकाशजी हे काही दिवस पुन्हा गुरुदेवांची सेवा करत तिथेच राहिले. मग बुलंदशहर जिल्ह्यातील अनूप शहरापासून 4 मैल दक्षिणेकडे असलेल्या भृगू क्षेत्रामध्ये गंगा तटावरती जाऊन ते राहू लागले. इथे पुन्हा एकांत होता. तिथे त्यांची श्री उडिया बाबा आणि श्री अच्युत मुनी यांच्याशी भेट झाली. अच्युत मुनींकडून ते आता वेदांत ग्रंथाचं शिक्षण घेऊ लागले. अच्युत मुनी जेव्हा हा भृगु क्षेत्र सोडून वर्धा येथे जाणार होते, तेव्हा ते त्यांना आपल्याबरोबर घेऊन गेले. तिथे सुद्धा यांचा वेदांताचा अभ्यास चालूच राहिला. वर्धा येथे हनुमानगढी नावाचं एक स्थान आहे. तिथे स्वामी समर्थ गुरु रामदास यांच्या परंपरेनुसार श्रीराम जय राम जय जय राम ह्या मंत्राचं अखंड कीर्तन होत असतं. श्री परांजपे हे तेथील अधिकारी होते. तिथे गेल्यावरती त्यांना पहिल्यांदाच प्रेमरसाने भरलेलं हरिकीर्तन ऐकण्याचा शुभ अवसर मिळाला. त्या कीर्तनाने त्यांच्या हृदयाला असा स्पर्श केला, की तसा स्पर्श त्यांच्या हृदयाला कुठल्याही गोष्टीने पहिल्यांदा केलेला नव्हता. त्यांच्या मनामध्ये एका नव्या भावाचा उन्मेष झाला आणि त्यांच्या जीवनधारेमध्ये जणू एक नवीनच आता तरंग उठली आणि ती तरंग आता एक नवीन दिशा हुडकू लागली. ज्यावेळेला त्यांच्या मनामध्ये सात्विक भाव उमलले होते, त्यावेळेचा त्यांचा भावावेश पाहून परांजपे महोदयांचं ध्यान त्यांच्याकडे आकर्षित झालेलं होतं. त्यांना हा तरुण खूप आवडला आणि त्याच्यामध्ये जो भक्तीचा उन्मेष त्यांनी पाहिला, तो पाहिल्यावरती शिशिर कुमार घोष ह्या मोठ्या महात्म्याची लिहिलेली लॉर्ड गौरांग नावाची एक पुस्तिका त्यांना वाचायला दिली. पुस्तक वाढल्यानंतर त्यांच्यामध्ये जो भावोन्मेष झालेला होता, त्याला एक खरी-खुरी दिशा मिळाली. त्यांची जीवनधारा आता अबाध गतीने गौरांग महाप्रभूद्वारा दर्शित भक्तिपथावरती वाहू लागली. आजपर्यंत त्यांनी वेदांती ग्रंथांचाच अभ्यास केलेला होता आणि वेदांती लोकांचाच त्यांच्याशी संपर्कही झालेला होता. त्यांचे सुप्त असलेले जन्मजात भक्तीचे संस्कार जागृत करेल असा त्यांना कुठलाही संघही मिळालेला नव्हता किंवा तशा प्रकारचं साहित्यही त्यांच्या वाचनामध्ये आत्तापर्यंत आलेलं नव्हतं. आजपर्यंत ते ज्ञानाचीच उपासना करत होते आणि त्याला अनुसरून ध्यानधारणेमध्ये ते व्यस्त होते. लॉर्ड गौरांग हे पुस्तक वाचल्यानंतर त्यांच्या लक्षामध्ये आलं, की ज्ञानी आणि भक्त ह्याच्यामध्ये काय फरक आहे. ज्ञानी यांचं लक्ष असतं, की ज्ञानी जो आहे त्याला संसाराच्या सुख-दुःखातून पार करून एका तुरीय अवस्थेचा अनुभव करून देणं. हा तुरीय अवस्थेचा अनुभव अवश्य येतो, पण त्यामुळे आपलं जे एक स्वतंत्र अस्तित्व आहे, ते विसरून ज्ञानी हा ब्रह्मानंदाच्या निस्तरंग अशा समुद्रामध्ये जणू काय लुप्त होऊन जातो आणि त्यामुळे तुरीयातीत रसानुभूतीपासून तो वंचित राहतो आणि खरं तर तो जो एक भक्तीचा रस आहे तुरीयातीत अवस्थेत असलेला, त्याचा अनुभव स्वतः करण्यासाठी आणि आपल्या भक्तांना किंवा आपल्या अंशांना तो अनुभव करवून देण्यासाठीच हे परब्रह्म एकोहम बहुस्यामी ह्या वचनानुसार एकातून अनेक झालेलं आहे. हे त्यांच्या लक्षात आलं.
अहम ब्रह्मास्मी ह्याचं चिंतन करता करता ज्ञानी हा ब्रह्मामध्ये लीन होऊन स्वतःला ब्रह्म मानू लागतो. अशा प्रकारे द्वैतातून अद्वैतात प्रवेश केल्यामुळे जणू तो प्रभूची ही एकोहम बहुश्याम ही प्रक्रिया उलट करतो. त्याच्यामुळे एकातून अनेक होऊन जो एक उत्कृष्ट असा प्रेमलीलेचा रस आस्वादन करायचा असतो, तो त्यांना होत नाही. आणि प्रभू तर हा रस स्वयंही आस्वादित करतात आणि तो दुसऱ्यांनाही करवतात. आत्मकाम, आत्माराम, आप्तकाम असे असून सुद्धा प्रभू स्वतः त्या अ, अ, द्वैतातील भक्तिरसासाठी लालायित असतात. आणि हेच एक या गोष्टीचं प्रमाण आहे, की ब्रह्मानंद हा पेक्षाही हा भक्तिरस हा अत्यंत उत्कृष्ट आणि विलोभनीय आहे. स्वतः प्रकाश नावाचा हा व्यक्ती सत्याच्या शोधामध्ये लागलेला होता. तो लॉर्ड गौरांग यांचा हा ग्रंथ वाचून भक्तीच्या रंगामध्ये रंगून जाणं अगदी स्वाभाविक होतं. कारण ह्या लॉर्ड गौरांग ह्या पुस्तकाचे लेखक प्रसिद्ध देशभक्त श्री शिशिरकुमार घोष हे सुद्धा पहिल्यांदा ज्ञानमार्गाचेच साधक होते. त्यांच्या संपर्कात वाचनात जेव्हा चैतन्य चरितामृत ग्रंथ आला, त्यावेळेला ते भक्तिभावामध्ये अक्षरशः बुडून गेले. भक्तिभाव संपन्न अशा कुठल्याही व्यक्तीला, ज्याला प्रभुप्रेमाची प्राप्ती झालेली आहे, त्याला ज्ञानाचा आश्रय घेताना फारसं कुणी पाहिलेलं नाही. पण असे कितीतरी उदाहरणं आहेत, की जिथे ज्ञानी यांनी ज्ञानमार्गाचा परित्याग करून भक्तीचा सहारा घेतलेला आहे आणि तो कायमसाठी घेतलेला आहे. श्रीमद भागवत ह्या ग्रंथाच्या अनुसार तो निर्गुण ब्रह्माचा उपासक आत्माराम मुनिगण हरी यांच्या गुणाने आकृष्ट होऊन त्याची अहैतुकी भक्ती करत असतो आणि असं होत आलेलं आहे. म्हणूनच भागवतात म्हटलेलं आहे, "आत्मा रामाश्च मुनयोर निर्ग्रंथा अप्युरुक्रमे कुर्वन्ते हेतुकी भक्तिम इत्थं भूतगणो हरिः." नारायण स्वामी यांनी ज्ञानी आणि योगी यांच्या हरीचे रूप आणि गुण यांच्याकडे आकृष्ट होऊन सहज भक्त बनून जाण्याचा एका काव्यामध्ये खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. स्वतः प्रकाशजी हे आता त्या वर्णनानुसार नित्य हनुमानगढी येथे जाऊ लागले. हरिकीर्तनामध्ये त्यांची रुची, त्यांची ही आवड इतकी वाढत गेली, की आता स्वतःही ते भावविभोर होऊन नृत्य कीर्तन करू लागले. अच्युतमुनी यांना हा सगळा प्रकार जेव्हा कळला, तेव्हा त्यांना राग आला आणि ह्या सतप्रकाशजी ह्यांना रागवत ते म्हणाले, "तू सकाळी इथे माझ्याकडे अद्वैत वेदांताचा अभ्यास करतोस, शिकतोस आणि संध्याकाळी तिथे भक्तमंडळी जाऊन गातोस आणि नाचतोस. द्वैत आणि अद्वैताची उपासना अशी एकत्र कधीही चालत नाही, ते होणे नाही. एकतर तू वेदांत शिकणं सोडून दे, त्याचा अभ्यास सोडून दे, नाहीतर हे नाच-गाणं तरी बंद कर." अर्थातच स्वतः प्रकाशजी यांनी अद्वैत वेदांताला नमस्कार केला आणि ते अच्युत मुनींच्या स्थानाहून निघून हनुमानगढी येथे राहायला आले आणि तिथे भजन कीर्तन करू लागले. परांजपेजींना ह्या तरुण आणि भावूक अशा निर्मळ भक्ताचा संग अत्यंत प्रिय वाटू लागला. ते ह्या भावूक भक्ताचा संग मिळाल्यामुळे अतिशय खुश झाले. त्यांच्या आग्रहाने हनुमानगढी येथे राहून स्वतः प्रकाशजी आता
लॉर्ड गौरांग या पुस्तकाप्रमाणे हिंदीमध्ये गौरांग प्रभूंच्या कथा लोकांना ऐकवू लागले आणि ह्या बुद्धिमान अशा भावुक भक्ताच्या तोंडातून त्याच्या रसाळ वाणीमध्ये भक्तांना भक्तवर गौरांग महाप्रभू यांच्या कथा ऐकण्यात अतिशय आनंद मिळू लागला. आता काही दिवस तिथल्या भक्तांना गौर कथामृताचं पान करवून ते तेथून निघाले. मग ते नर्मदेच्या उद्गमस्थान अमरकंटक इथे गेले आणि तिथून गवा ह्या गावी पोचले. गवा हे गाव अनूप शहरापासून थोड्या अंतरावरती असलेलं एक गाव आहे. तिथे अत्यंत धनीमानी असे भक्त लाला कुंदनलालजी आणि त्यांचे भाचे श्री हरिलालजी यांच्याशी त्यांची अतिशय मैत्री होती आणि ही त्यांची मैत्री ते जेव्हा प्रथम भृगु क्षेत्र इथे गेले तेव्हापासूनच झालेली होती. आता तिथे गेल्यानंतर त्यांनी गवा येथे आणि गव्हाच्या आसपास असलेल्या वरेरा, निजामपूर, शिवपुरी, भीरावटी वगैरे आसपासच्या सगळ्या गावांमध्ये जाऊन भक्तांचा शोध सुरू केला आणि भक्तमंडळींना एकत्र जमवून त्यांनी ठिकठिकाणी संकीर्तन यज्ञाचं आयोजन केलं. संकीर्तन, नाम हरी संकीर्तन करणे आणि लोकांच्याकडून करवून घेणे हेच आता त्यांच्या जीवनाचं मुख्य अंग बनलेलं होतं. त्यामध्ये ते जाती किंवा वर्ग असा भेद करत नसत. सर्व प्रकारच्या लोकांच्याकडून हरिनामाचं संकीर्तन करवून घेणं, त्यांना हरिनामाचं संकीर्तन करण्याचा आग्रह करणं हेच आता त्यांचं एक जीवनचरित्र झालेलं होतं. कधी-कधी तर ते रस्त्यावरून जात असता, रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांच्याही पाठीमागे लागत आणि काही ना काहीतरी करून त्यांच्याकडून हरिकीर्तन करवून घेत असत. तर यासंबंधीच्या काही मजेशीर हकीकती आपण पुढील भागामध्ये ऐकूया. हरिओम.